तर शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांना. तर 15 दिवसाच्या नंतर उठून आज मी काम करायला लागले. म्हणजे पारूचं काम सकाळचं, भांडे कुंडे घासणं, झाडून काढणं, चूल पोतारा करणं, पाणी भरणं, ही सगळी सकाळची कामं करायले. नाहीतर एवढ्या दिवस एक्क्या सध्या कामाला हात लावला नव्हता. अनुष्काला म्हणलं घे बाय ब्लॉग, आता हळूहळू ब्लॉगिंग चालू करू. तर बघा चेहरा कसा झालाय माझा. तर त्याच्यानंतर सगळे कामं झाले, आंघोळ वगैरे झाली. मग नंतर पोरं म्हणलेलं भूक लागली आणि गॅस संपलाय, गॅसचा तुटवडा पडलाय आणि आई आणि वडील गावाला गेले होते, त्यामुळं आता घरी कोणच नाही. मग लेकरं म्हणले भूक लागली, मग मी काहीतरी नाश्त्याला बनव. मग मी घेतला शेवयाचा भात करायला. तर कोणाकोणाला आवडते शेवयाचा भात, आम्ही खाल्ला शेवयाचा भात करून. त्याच्यानंतर मग ब्रेकफास्ट जेवण करायला मग जेवायची सध्या तयारी केली. मग माझ्या डोक्यात प्लॅन, आंबे आणलेले होते काल. मग चला म्हणलं आंब्याचा रस आणि धिरडे बनवावे. तर अनुष्काला म्हणलं तू रस बनव आणि मी धिरडे बनवते. तर हे का हिनं अशा पद्धतीनं रस बनवला. हिला काही जमत नव्हतं पण मी शिकवायला लागले. आणि असं पातळ असं गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ मिक्स केलं आणि त्याच्यात थोडं मीठ टाकून मी पीठ असं छान असं मळून घेतलं, कारण धिरडे व्यवस्थित होतील म्हणलं आणि तुम्हाला दाखवण्यासाठी रेसिपी सध्या होईल. खरं सांगू का, ह्या महिन्यात मी अजिबात चुलीकडं गॅसकडं गेले नाही, पण आज चक्क चुलीवर स्वयंपाक केला मी. बघू शकताय चुलीवर धिरडे करायला लागले मी. तुम्ही करता का अशा पद्धतीनं धिरडे, असं तव्याच्या खाली तेल वगैरे लावून एवढे उन्हात? आता तुम्ही म्हणता पायात चप्पल, पण एवढं पोळायला होतं म्हणून पायात चप्पल घालून मला नाईलाजाने करावं लागलं. कारण घरामध्ये उकडायलेलं, मग मी पटांगणात चूल मांडलेली आधीच होती, त्या चुलीवर धिरडे चालू केलं. तर हे बघा एक धिरडं माझं करपलेलं होतं, पण होतं असतंय म्हणलं एक असं एक तसं होईन तर ट्राय तर करू म्हणून मी प्रयत्न केला. तर बघू शकताय मी धिरडं कसं काही करायला लागले ती. तर रस आणि धिरड्याची टेस्ट खूप भारी येते. तुम्ही उन्हाळ्यात गावाकडं खातच असताल तर हे काही नवीन नाही आहे, पण उन्हाळ्यात सगळेच करतात. तर बघू शकताय हे माझं धिरडं रेडी झालेलं आहे. ह्याला असं अंड्याच्या पोळीसारखं पांगून घेतलंय मी. आणि इकडं रस सध्या रेडी झालेला होता आणि भावाला आमच्या खूप भूक लागली होती. आता हा व्हिडिओ पोरांनी बनवलाय, त्यामुळं उलटा सरळ कसा पण बनवलाय. तर बघा, आणि जाळ वगैरे चुलीला खूप छान लागलेला होता, त्यामुळं धिरडं भाजायला काही वेळ लागला नाही. हे बघा किती छान असं धिरडं भाजलंय. असं पहिलं करपलं पण दुसरं करपलं का नाही. तर सगळे धिरडे असेच खूप सुंदर असे झाले. पहिलं धिरडं जरा करपलं आणि मी लई काय नाही पण 10-12 धिरडे आणि थोडासा रस बनवला होता. म्हणलं जेवण तरी होईन एक टायमाचं गरमागरम. तर सगळेजण पोटभर जेवले. हे बघू शकताय, आहे का नाही तोंडाला पाणी सुटण्यासारखं. तुम्ही पण असं बनवता का धिरडे आणि आंब्याचा रस? तर बघा इकडे आता आम्ही घेतले जेवायला. हा आहे आंब्याचा रस आणि हे आहे धिरडे आपले. तर या तुम्ही सध्या जेवण करायला. आणि उन्हाळ्यात कुणी कुणी धिरडे बनवलेत ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि जर बनवले नसतील तर तुम्ही सध्या बनवून खा, कारण खूप टेस्ट लागते आणि उन्हाळ्यात छान असतं धिरडे आणि आंब्याचा रस खायला. तर या मस्तपैकी जेवण करायला. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. बाय.